हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आपण जी लास्ट एक्झाम घेतली तर त्या एक्झाममध्ये जे काही मल्टिपल चॉईस होते तर त्या मल्टिपल चॉईसच्या बाबतीत आज आपल्याला डिस्कशन करायचं आहे. तर बघा, पहिला क्वेश्चन होता तुम्हाला, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर बिगिनिंग ऑफ लाईफ ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे सजीवांचं जे जीवन आहे तर त्याला सुरुवात करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक रिस्पॉन्सिबल आहे. तर या ठिकाणी त्याचं उत्तर होतं बघा सी, ज्याला आपण म्हणतो सेल. सेल ही जी घटक आहे तर ही कोणत्याही सजीवाचं जीवनाची सुरुवात करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हू प्रपोज द सेल थेरी. सेल थेरीच्या बाबतीत जर म्हणलं तर स्क्वान आणि स्क्लिडन एक बॉटनिस्ट आहे तर एक झुलॉजिस्ट आहे, यांनी सेल थेरी प्रपोज केलेली. कारण सिंगर आणि निकोल्सननं फ्लूइड मोझॅइक मॉडेल प्रपोज केलेलं आहे. हुक आणि ब्राऊनच्या बाबतीत जर म्हणलं तर हुक या ठिकाणी आपण म्हणणारे लिव्हन हुक ज्याला आपण म्हणत असतो किंवा ब्राऊन हुक ज्याला म्हणत असतो आपण, तर हे एकानं मायक्रोस्कोप आणि एकानं न्यूक्लियसचा शोध लावलेला आहे. लक्षात, त्याच्यामुळं या ठिकाणी आन्सर जे तर ते स्क्लिडन आणि स्क्वान येत असते. त्यानंतर हू प्रपोज दॅट द न्यू सेल अरायजेस थ्रू सेल डिव्हिजन ऑफ प्री एक्झिस्टिंग सेल. बघा, या ठिकाणी कोणी सांगितलं आपल्याला की सुरुवातीला असलेल्या सेलपासनं नवीन पेशीची निर्मिती होते. ओके, तर याच्यामध्ये उत्तर जे तर ते आहे रॉडॉल्फ विर्को या व्यक्तीनं आपल्याला सांगितलं की अगोदर अस्तित्वात असलेल्या सेलपासनं नवीन सेलची निर्मिती होत असते. त्याच्यानंतर या ठिकाणी फोर्थ क्वेश्चन होता बघा, इट इज अ स्मॉलेस्ट सेल. खालीलपैकी कोणती सेल सगळ्यात लहान आहे? मायकोप्लाझ्म आपल्याला माहिती आहे. त्यानंतर सेल वॉल ऑफ अल्गी इज मेड अप फ्रॉम विच सबस्टन्स. कोणत्या पदार्थापासनं अल्गीची सेल वॉल तयार झालेली असते? तर त्याच्यामध्ये मॅनन्स नावाचा जो पदार्थ आहे त्याच्यापासनं अल्गीची जी सेल वॉल आहे तर ती तयार झालेली असते. त्यानंतर इन मायटोकॉन्ड्रिया F1 पार्टिकल प्रेझेंट ऑन. आता या ठिकाणी थोडंसं कन्फ्यूज करणारा क्वेश्चन आहे की मायटोकॉन्ड्रियामध्ये जो ऑक्सिझोम किंवा F1 पार्टिकल आहे तर तो कशावर प्रेझेंट असतो? प्रेझेंट ऑन असा शब्द विचारला आहे. लक्षात, इन असं नाही. इन जर असला तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो प्रेझेंट इन मॅट्रिक्स असं म्हणू शकतो, पण प्रेझेंट ऑन कशावर प्रेझेंट आहे? ओके, तर या ठिकाणी बघा, मॅट्रिक्स दिलेलं आहे, क्रिस्टी दिलेलं आहे, आउटर लेअर दिलेलं आहे, ABC आणि ऑल. लक्षात, तर या ठिकाणी आपण म्हणणारे क्रिस्टी जे फिंगर लाईक प्रोसेसेस आहे, जे फोल्ड लाईक प्रोसेसेस आहे तर त्यांच्यावर F1 पार्टिकल प्रेझेंट आहे आणि त्या फिंगर किंवा फोल्ड लाईक प्रोसेसेसला काय म्हणत असतात? क्रिस्टी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता बघा, विच ऑर्गनल इज नॉट कन्सिडर ॲज अ पार्ट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टम. खालीलपैकी कोणता ऑर्गन किंवा कोणता सेल ऑर्गनल एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा पार्ट नाही? व्हॅक्युले, त्याच्यानंतर क्लोरोप्लास्ट आहे, त्याच्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे आणि लायसोसोम आहे. तर याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट हा जो घटक आहे तर क्लोरोप्लास्ट हा एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा पार्ट नाही, हा स्वतंत्र असा पार्ट आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑर्गनल्स आर नॉट फाउंड इन ॲनिमल सेल. खालीलपैकी कोणता ऑर्गनल प्राणीपेशीमध्ये नसतो? तर बघा, प्राणीपेशीमध्ये सेंट्रिओल पण प्रेझेंट असतो, मायटोकॉन्ड्रिया पण प्रेझेंट असतो, गोल्गी ॲपरेटस पण प्रेझेंट असतो, फक्त क्लोरोप्लास्ट ॲब्सेंट असतो. हा जर आपल्यामध्ये प्रेझेंट असता तर आपल्याला कोणालाही शिकायची गरज नसते. लक्षात, का सांगतोय मी असं? जर आपल्यामध्ये क्लोरोप्लास्ट असता तर आपण उन्हात बसून आपलं अन्न प्रिपेअर केलं असतं, स्वतःचं अन्न स्वतःच्या बॉडीमध्ये तयार झालं असतं आणि पुन्हा अजून आपण झोपून गेलो असतो समजा. लक्षात, म्हणजेच काय, ना अभ्यास करायची चिंता ना कोणत्याही प्रकारची चिंता, आपण फक्त आरामात त्या ठिकाणी आयुष्य जगलो असतो. सूर्य दिसला की बाहेर निघायचं आणि आपल्या पोटामध्ये अन्न ऑटोमॅटिक तयार होणार. म्हणून देवानं व्यवस्थित आपल्याला सिस्टम नेमून दिली आणि आपल्यामध्ये क्लोरोप्लास्ट जे तर ते काढून घेतलं, ज्याच्यामुळे आपण स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. लक्षात, त्यानंतर बघा, विच इज द बिगेस्ट ॲनिमल सेल. खालीलपैकी कोणती सगळ्यात मोठी सेल आहे? सेल म्हणजे या ठिकाणी आता अंडी ही सुद्धा एक सेल असते. तर बघा, ऑस्ट्रिच जे असते, शामुर्ग जे असते तर त्याची पेशी सगळ्यात मोठी असते, अंडी त्याची सगळ्यात मोठी असते. म्हणून या ठिकाणी ऑस्ट्रिच एग जे तर ते सगळ्यात मोठे या ठिकाणी काय असणारे ॲनिमल सेल. व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फंक्शन काय? ओके, तर या ठिकाणी बघा, सिंथेसिस ऑफ स्टेरॉइड हार्मोन, सिंथेसिस ऑफ प्रोटीन, सिंथेसिस ऑफ एन्झाईम किंवा ABC ऑल सगळेच. लक्षात, तर या ठिकाणी बघा, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो आहे तर तो या ठिकाणी आपण म्हणत असतो स्टेरॉइड हार्मोन सिंथेसिस करत असतो, म्हणून ए आन्सर त्याचं बरोबर आहे.
व्हॉट इज द प्रोड्यूस वेन वेसिकल आर सेपरेटेड फ्रॉम गॉल्गी बॉडीज. गॉल्गी बॉडीजपासनं ज्यावेळेस वेसिकल सेपरेट होत असतात तर त्यावेळेस त्यांच्यापासनं काय तयार होत असते. ओके, तर याचं उत्तर आहे या ठिकाणी बघा लायसोसोम. म्हणजे गॉल्गी बॉडीजपासनं जे वेसिकल सेपरेट झालेले तर ते काय तयार करतात, लायसोसोम. ओके, त्याच्यानंतर गॉल्गी ॲपरेटस इज प्रोड्युस्ड फ्रॉम विच ऑर्गॅनल. बघा गॉल्गी ॲपरेटस किंवा गॉल्गी बॉडी जी तर ती कोणापासनं निर्मिती होत असते, याचं सुद्धा सिंपल उत्तर आहे बघा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. बघा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमपासनं गॉल्गी बॉडी तयार होते, गॉल्गी बॉडीपासनं लायसोसोम तयार होत असतो. व्यवस्थित लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर बघा इट इज अ पॉवर हाऊस ऑफ सेल. ओके, एका शब्दात उत्तर याचं आहे बघा मायटोकॉन्ड्रिया. बिकॉज मायटोकॉन्ड्रिया सिंथेसाइज एनर्जी रिच मॉलिक्यूल दॅट इज ATP मीन्स एडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ओके, एडिनोसिन ट्रायफॉस्फेट हे एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे आणि यांचं सिंथेसिस करायचं काम मायटोकॉन्ड्रिया करत असते. म्हणून मायटोकॉन्ड्रियाला काय म्हणत असतात, पॉवर हाऊस ऑफ सेल. ओके, म्हणजे पेशीला ऊर्जा पुरवायचं काम हे मायटोकॉन्ड्रिया करत असते. मायटोकॉन्ड्रिया इज अ सेल ऑर्गनल्स विच इज प्रोसेस. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया जे तर मायटोकॉन्ड्रिया खालीलपैकी कोणत्या प्रोसेस घडून आणत असते, तर या ठिकाणी सिंपल आपण म्हणणारे बघा मायटोकॉन्ड्रिया जे तर मायटोकॉन्ड्रियामध्ये क्रेब्स सायकल घडून येत असते. म्हणजे रेस्पिरेशन ज्यावेळेस सेलमध्ये रेस्पिरेशन होणार आहे त्यावेळेस मायटोकॉन्ड्रिया जी तर ती ऑक्सिजनचा यूज करून या ठिकाणी एनर्जी रिच मॉलिक्यूल सिंथेसाइज करत असते आणि हे घडून येत असते बघा क्रेब सायकलमध्ये. ओके, ज्यावेळेस आपण रेस्पिरेशन युनिट शिकणार आहे त्यावेळेस आपल्याला क्रेब सायकलसुद्धा शिकायची आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा विच ऑर्गनल इज ऑब्झर्व इन ॲनिमल सेल. खालीलपैकी कोणता सेल ऑर्गनल हा ॲनिमल सेलमध्ये आढळून येतो. त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस, गॉल्गी ॲपरेटस तिघा ऑर्गनल आढळून येत असतात. म्हणून त्याचं आन्सर आहे ऑल ऑफ दीज. त्यानंतर बघा विच पर्पोज फ्लूइड मोझाईक मॉडेल. खालीलपैकी कोणी फ्लूइड मोझाईक मॉडेल जो आहे तर तो पर्पोज केलेला आहे. तर या ठिकाणी बघा 16 नंबरचा जो क्वेश्चन आहे तर त्याचं आन्सर आहे बघा सिंगर आणि निकोल्सन. त्याच्यानंतर सेल वॉल इज प्रेझेंट इन. सेल वॉल कोणामध्ये प्रेझेंट असते, तर सिंपली आपण म्हणणारे प्लांट सेलमध्ये पण असते, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पण असते. त्याच्यानंतर जे अल्गीच्या सेल आहे त्यांच्यामध्ये पण असते. म्हणून ऑल ऑफ दिस त्याचं आन्सर येणार आहे. त्याच्यानंतर बघा प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमेबल. काय आन्सर आहे त्याचं, सिलेक्टिव्हली परमेबल. सिलेक्टेड मॉलिक्यूलला एंट्री देते आणि सिलेक्टेड मॉलिक्यूललाच बाहेर त्या ठिकाणी टाकत असते. मायटोकॉन्ड्रियल DNA कसा आहे या ठिकाणी, मायटोकॉन्ड्रियल DNA हा नेकेड आहे, सर्क्युलर आहे, डबल स्टँडर्ड आहे. म्हणून ऑल ऑफ दिस त्याचा आन्सर येणार आहे. आणि खाली लास्ट क्वेश्चन दिला होता तुम्हाला बघा विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ ऑर्गनल कंटेन DNA. खालीलपैकी जे वेगवेगळे सेल ऑर्गनलचे सेट दिलेले तर त्यांच्यामध्ये कोणामध्ये DNA प्रेझेंट आहे, तर या ठिकाणी बघा त्याचं उत्तर आहे मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. या दोन सेल ऑर्गनलमध्ये काय प्रेझेंट असतो, DNA. ओके, तर अशा प्रकारे सिंपल आपण या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे तर त्यांच्या बाबतीत डिस्कशन केले. थँक्यू.